फक्त 73,000 रुपयात लॉन्च झालेली टीव्हीएस ज्युपिटर 110 बुक करताय? थांबा, या गाडीची काही अशी इन्फॉर्मेशन जी तुम्हाला ठाऊक असायलाच पाहिजे, नाहीतर नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. होंडा ऍक्टिवाला टक्कर देण्यासाठी टीव्हीएसने त्यांच्या 10 वर्ष जुन्या ज्युपिटर 110ला अपडेट केलं असून खूप फीचर्स या गाडीमध्ये आता टाकण्यात आलेले आहेत. भारतातील तिसरी मोठी कंपनी असलेल्या टीव्हीएसने नव्या ज्युपिटरमध्ये कॉस्मेटिक बदल केलेले असून गाडी पूर्वीपेक्षा सुंदर आणि ऍडव्हान्स करण्यात आलेली आहे. या गाडीची किंमत 73,700 रुपये ठेवण्यात आलेली आहे. ही किंमत एक शोरूम आहे. वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार गाडीची किंमत असेल. ज्युपिटरमध्ये नवीन काय फीचर्स आहेत ते आधी बघूयात. गाडीमध्ये 6 कलर्स देण्यात आलेले आहेत. आकाशी, लाल, दगडी, पांढरा, डार्क निळा आणि सोनेरी. बरं झालं तो पिवळा कलर याच्यात दिलेला नाही, तो निव्वळ टुकार कलर दिसतो, त्यामुळे याच्यामध्ये नाही. त्यामुळे सर्व कलर्स छान दिसतात. गाडीचं मुख्य आकर्षण फ्रंट फेशिया आहे. कमालीचं लुक या गाडीला मिळालेलं आहे. स्लीकर हेडलाइट्स, ग्लॉस ब्लॅक प्लास्टिक डॅश सह एक स्टायलिश परंतु सिंपल फ्रंट यामध्ये देण्यात आलेला आहे. सीमलेस एलईडी टर्न इंडिकेटर सह आधुनिक एलईडी डीआरएल्स ही गाडी ऑफर करते. टेल लॅम्प्सही अशाच सीमलेस एलईडी सेटअप सह देण्यात आलेला आहे, ज्याला आपण कनेक्टिंग टेल लॅम्प म्हणतो. टीव्हीएस एक लॉंग सीट ऑफर करते आहे आणि 2024 टीव्हीएस ज्युपिटरच्या टॉप व्हेरियंट मध्ये ड्युअल टोन स्टिचिंग देखील मिळते. यासोबतच अलॉय व्हील्स, फ्रंट डिस्क ब्रेक सेटअप आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सह एलईडी डीआरएल्स आणि एलईडी टर्न इंडिकेटर हे टॉप व्हेरियंटचे मुख्य वैशिष्ट्य आहेत. टीव्हीएस 2024 ज्युपिटर व्यावहारिक आणि वर्सटाईलपणा ऑफर करते. टीव्हीएस ज्युपिटर मध्ये मोठा फ्लॅट फ्लोअरबोर्ड देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये इंधन टाकी आहे. सोयीसाठी पुढे पेट्रोल भरण्याची कॅप देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 5.1 लिटर पेट्रोल तुम्ही भरू शकता. यूएसबी चार्जरच्या खाली एक छोटा कप्पा देण्यात आलेला आहे. सामान लटकवण्यासाठी हुक दिले आहे. 5 लिटर इंधन टाकी फ्लोअरबोर्डच्या खाली ठेवल्यामुळे आसनाखाली 33 लिटर बूट आता मिळालेला आहे. याच्यामध्ये 2 हाफ फेस हेल्मेट सहज बसतात. मोठा स्टोरेज याच्यामध्ये मिळतो. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील पूर्णपणे डिजिटल या गाडीत देण्यात आलेला आहे आणि अगदी टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील याच्यामध्ये मिळते. टीव्हीएसने या गाडीमध्ये इमर्जन्सी स्टॉप सिग्नल देखील समाविष्ट केला आहे, ज्यामध्ये अर्जंट ब्रेकिंगमध्ये ब्लिंकर्स बंद चालू होतात, ज्यामुळे पाठीमागच्याला कळतं की अर्जंट ब्रेक दाबण्यात आला आहे. टर्न इंडिकेटर वळल्यानंतर ऑटोमॅटिक बंद होतील, पण हे रिअल टाइम मध्ये नाहीये. इंडिकेटर दिल्यानंतर वळा, अन्यथा वळू नका, काही सेकंदाने ते आपोआप बंद होतात. 2024 टीव्हीएस ज्युपिटर 110 नवीन जनरेशन इंजिन प्लॅटफॉर्मसह सज्ज आहे, ज्याला J110 म्हणतात. पूर्वीच्या ज्युपिटर 110च्या 109.7 सीसी डिस्प्लेसमेंटच्या तुलनेत 113.3 सीसी डिस्प्लेसमेंट देण्यात आलेली आहे, त्यामुळे थोडी पॉवर वाढलेली आहे. टीव्हीएस इलेक्ट्रिक असिस्ट सह या इंजिनमध्ये मायक्रो हायब्रिड टेक ऑफर करण्यात आलेले आहे. पीक पॉवर 8 BHP पर्यंत जाऊ शकते आणि त्यात असिस्ट शिवाय 9.2 Nm टॉर्क आणि असिस्ट सह 9.8 Nm टॉर्क मिळतो. 2024 ज्युपिटर मध्ये आयगो असिस्ट हे जे फीचर देण्यात आलेले आहे ते इंटेलिजन्सच्या माध्यमातून गाडीची पिकअप पॉवर गरजेनुसार ऍडजस्ट करते, ज्यामुळे जबरदस्त मायलेज तुम्हाला मिळणार आहे. या गाडीमध्ये 82 kmpl मायलेज मिळणार आहे, ज्यामुळे खऱ्या अर्थाने ही ज्युपिटरची नवीन आवृत्ती ऍक्टिवाच्या नंबर 1चा टॅग हिसकावून घेऊ शकते असं मला वाटतंय. बाकी सगळं वेळच सांगेल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय महाराष्ट्र.